बिहारमध्ये एनडीएच्या विजयाच्या नंतर आता शरद पवार यांनी भाष्य केलेलं आहे आणि बिहारमध्ये जीविका दीदी या योजनेच्या नावाखाली 10,000 रुपये देण्यात आले। सरकारी तिजोरीमधून महिलांना 10,000 रुपये देणं योग्य आहे का असा सवाल देखील शरद पवार यांनी विचारलाय। सरकारी पैसा मतदान करा यासाठी योजनेच्या माध्यमातून देणं योग्य आहे का असा शरद पवार यांचा सवाल आहे। तसंच निवडणूक आयोगाने देखील यावरती विचार करावा असं आवाहन पवारांनी केलंय। दरम्यान पवारांच्या टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। ही योजना 10,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये भरले त्याचा हा परिणाम असावा, पण त्यावेळेला मतदान झालं होतं की महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाचले अधिकृत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे। निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे। निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यात कोणाची दुमत असायचं कारण नाही, पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही। जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।